नांदेडला नाही मी तुम्हाला काय सांगितलं, महसूल मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करू. मला त्या डांगर साहेबांनी काय रिपोर्ट दिला होता तो मला माहित नाही. मी एकदा त्याचा अभ्यास करून घेतो, मागून घेतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं नातं तर संभाजीनगरशी, पण मी तुम्हाला मी अगोदरच बोललो कसं आहे, मी जालन्याचा पण पालकमंत्री होतो, बीडचा पण पालकमंत्री होतो. पण मी कधी पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस असा कुठलाही भेदभाव किंवा अशी म्हणजे पार्शियालिटी किंवा असं नाही. आम्ही नक्कीच डांगर साहेबांचा जो काही रिपोर्ट असेल तो मी एकदा स्टडी करून घेतो आणि त्याच्यावरून मी नक्कीच आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, त्या सगळ्यांची चर्चा करून नक्कीच मुख्यमंत्री साहेबांच्या समोर तो विषय मांडीन. आणि नक्कीच आता मी पालकमंत्री नांदेडचा असल्यामुळे माझा स्वार्थ असेल की नांदेडमध्ये यावं. गोळीबार होत आहे, तर मग आपल्या जे आयुक्तालय पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव आहे, आपण मागच्या डीपीसी मध्ये एक मागणी आली होती, त्यामुळे घेऊन त्याचा प्रस्ताव तयार करून पाठवतो शासनाला. सर, महसूलच्या क्रीडा स्पर्धांना, खेळ सांस्कृतिक स्पर्धांना नांदेडच्या आमदारांनी 80 लाख रुपये दिले, ते देणं योग्य आहे का किंवा काय, कसं पाहताय त्याकडे तुम्ही? माझ्यामध्ये आजचा मान्य मोदीजींचा मन की बात बघायला पाहिजे होता. आपण खेळाला किती प्राधान्य माननीय मोदीजींनी दिलंय. स्वास्थ्य प्रत्येकाचं चांगलं असलं पाहिजे, त्याच्यासाठी खेलो इंडिया जी ही आहे. आज एक लक्षात घ्या, आपल्याला जर तुम्ही 10 वर्षापूर्वीचं जर देशाचं बघितलं असेल क्रीडा क्षेत्रामध्ये, आपल्याला एकतरी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल किंवा ब्रॉन्झ मेडल मिळत होतं का? एक मिनिट माझा स्वभाव असा आहे बघा, मी बोलत असताना मध्ये मी सांगतो, मी ऐकतो, तुमचं ऐकतो ना. तुम्ही 2 तास माझी पत्रकार परिषद चालू द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज क्रीडा याला महत्व माननीय मोदीजींनी याच्याकरता दिलं की प्रत्येकाचं स्वास्थ्य चांगलं पाहिजे. आज तुम्ही जर त्यांची मन की बात नसेल तर मी रेकॉर्डेड तुम्हाला पाठवतो, तुम्ही बघा. त्याच्यामध्ये त्यांनी का महत्व दिले. आज मन की बात आहे, आज मॅक्झिमम लोकांना जे आजार होतात त्याच्यामध्ये बिकॉज त्यांचं फिजिकल फिटनेस नसते म्हणून, आणि त्यांनी त्याच्यात आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून त्यांचा असा प्रयत्न आहे की सगळ्यांनी खेळ खेळले पाहिजे. आणि महसूल विभागाने जर खेळ खेळले आणि त्याला जर आमदारांनी पैसे दिले, कारण मला सांगा, आता मी माझ्याकडे दरवर्षी मी माझ्या निधीतले 5 लाख रुपये जे चांगले खेळाडू स्टेट लेवलला जातात त्यांना मी मदत करतो. मी त्याच्यासाठी स्पेशल तो ठेवलेला आहे. कित्येक दिवस आमच्या म्हणजे का ठेवलेले आहे, कारण एक चांगला खेळाडू छत्रपती संभाजीनगर मधले माझ्या मतदारसंघातला स्टेट लेवलला गेला पाहिजे, नॅशनल लेवलला गेला पाहिजे म्हणून आम्ही ते देतो. तसं जर आमदारांनी निधी दिली असेल तर काही चूक नाही असं मला म्हणणं आहे. त्यासाठी काही तरतूद काहीच केली नाही का मोदीजींनी, ज्या अर्थी खेलो इंडिया त्याच्या ऑलरेडी महसूल विभागाकडे असते, पण काय असते ऍडिशनल हेल्प तर लागते. निधी कशासाठी असतो? विकासासाठी, चांगल्या गोष्टीसाठी. खेलो इंडिया चांगली गोष्ट नाही का? मला हे सांगा, तुमचं श्वास तुम्ही रोज काही वॉक करता का, योगा करता का, वॉक करता का? नाही का? करतात ना सगळे. का करतो आपण? आपल्या सगळ्यांचा श्वास. तसं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं स्वास्थ्य असावं का? त्यांचं असलं पाहिजे. माझं म्हणणं जर दिलं असतील तर काही असं काही चूक नाहीये माझ्या मते. मी तुम्हाला सांगितलं तसं मी मी दरवर्षी 5 लाख रुपये वेगळे काढून ठेवतो. ते कुठेही खर्च करत नाही, फक्त क्रीडा क्षेत्रामध्ये खर्च करतो. जसं मी माझ्याकडे ओपन जिम, माझ्याकडे वर्षाला 10 लाख रुपये माझ्या निधीतले ओपन जिम साठी मी ठेवलेले. 10 लाख रुपयाचा दरवर्षी मी प्रत्येक विभागामध्ये. आज माझ्या मतदारसंघात तुम्ही जा, एकही गार्डन अशी मिळणार नाही ज्याच्यात ओपन जिम नाहीये, एकही सोसायटी मिळणार नाही जिकडे ओपन जिम नाहीये. का? फक्त तिकडे त्याच्यावर खेळल्याने तुमचं स्वास्थ्य चांगलं राहते. मी तुम्हाला सांगितलं ना, आता ते दांगल जे असेल करू ना आपण त्याच्यात. आता एखाद्या वेळेस कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढण्याची मध्ये 26 जानेवारी सोडवणूक त्याच्यामध्ये अनेकशे बदल होतील. महसूल विभाग त्याच्यावर काम करते आणि बावनकुळे साहेबांना त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टी मी तुला म्हणतो, देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा विकसित, जसं विकसित देश मोदीजींचा आहे तसं महाराष्ट्र हा विकसित पुढच्या 5 वर्षात तुम्हाला बदल झालेला दिसेल. या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज
अजून लक्ष घालून आम्ही काम करू. सर एक माझा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 14 आहे ना, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये एका संघटनेतर्फे त्या जमिनीवर बांधकाम चालू आहे आणि ते कम्प्लिटली इलिगल आहे, कुठले शासनातर्फे नाही, कुठली संघटना आहे? कर्मचारी संघटना मजूर, आणि त्याच्यासाठी महापालिकेने नोटीस सुद्धा काढलेली आहे की तुम्ही परवानगी घेतलेली नाही म्हणून. आणि याच्यावर मी पीडब्ल्यूडीला सुद्धा चर्चा केली तर पीडब्ल्यू होता आमच्याशी त्याचा काही संबंध नाही. आणि जो बांधकाम होत आहे ते बांधकाम एका कॅन्टीनसाठी होते आणि कॅन्टीन ज्याला द्यायचं आहे ते आधीच ठरलं, त्याच्याकडून 50 लाख रुपये घेऊन ते बांधकाम. मी कलेक्टरना विचारून घेतो. मी कलेक्टरना विचारून असं इलिगल असेल तर त्याला नक्कीच हा थांबवू. प्रश्न नाही आहे, आपल्या कामात दाखवून आम्हाला नाही करतो, ताबडतोब कलेक्टरना विचारतो. तक्रार दिलेली आहे आम्ही. त्याची कॉपी असेल तर मला दिली तर बरोबर. कारण कसं मला ताबडतोब कलेक्टरशी बोलून मी त्याच्यात ऍक्शन घेईन. साहेब एक मिनिट. माझा प्रश्न आहे, नांदेड हे एक सांस्कृतिक शहर आहे, मोठा वारसा आहे नांदेडला. तर हेरिटेजसाठी, पर्यटनासाठी किंवा सांस्कृतिक शहराचं वैभव जपण्यासाठी आपण काय करणार आहोत? मी तुम्हाला अभ्यास सांगितलं, मी अभ्यास करायला सुरुवात केल्या. अनेक गोष्टी आता माहूल आहे, गुरुद्वारा आहे, अशा अनेक गुरुत्या गतीने अनेक विकासाची कामं झालेली आहे. अजूनही काय बॅलन्स असतील म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही मला सूचना द्या की साहेब आपण हे केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही तुमचे सजेशन मला द्या, मी नक्कीच त्या इम्प्लिमेंट करून करायचा प्रयत्न करेन, एवढं तुम्हाला सांगतो. केंद्र सरकारमध्ये 91 शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी प्रस्ताव दाखले. एक मिनिट. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2024 मध्ये 161 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी बाकी 91 लोकांना मोबदला म्हणजे अनुदान द्यायचं मिळालेलं नाही. ते शेतकरी आजही कलेक्टर ऑफिसमध्ये चक्रा मारतात 3 ते 4 महिन्यापासून. त्यांना माहिती देतात की बाबा निधी उपलब्ध नाही. मी बोलून देतो आणि असं असेल तर नक्की निधी त्याला उपलब्ध करून देऊ. केंद्र सरकार निधीचा विषय निघाला. आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये आमदारांना प्रतिवर्षी 30 लाख रुपये आपल्या मतदारसंघातल्या दिव्यांगावर खर्च करणं बंधनकारक आहे. परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदारांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीचा 30 लाख रुपये दरवर्षी हा खर्च केलेला नाही, तो अखर्चित आहे. यावर आपलं मी एकदा तपासून बघतो आणि आमदारांना पत्र देऊ की त्यांनी जे मॅन्डेटरी आहे त्यांनी केला पाहिजे. जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडून वारंवार पत्र देण्यात आलेले आहे, परंतु त्या पत्राला सुद्धा केराची टोपली आमदार महोदयाकडून दाखवण्यात आली. मी तपासून घेतो आणि नाहीतर पुढच्या वेळेस त्यांना निधी आम्ही थांबवून देऊ. केंद्र सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी जल जीवन मिशनसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला, पण ही योजना अर्धवटच आहे अनेक गावांमध्ये. आणि लोकप्रतिनिधींनी पण या योजना संदर्भात खूप तक्रारी झालेल्या आहेत. डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये त्याच्यावर चर्चा झाली होती, जर तुम्ही असाल कोणी तर. आणि त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद सीओला आणि डेप्युटी सीओला दोघांनाही आदेश दिलेले की हे तपासून ताबडतोब हे करा. आणि जर निधीचा विषय असेल तर तो एक वेगळा सेपरेटली, पण बाकीची ज्यांचा निधी वितरित झाला ती कामं कंप्लीट झाली की नाही त्याचा अहवाल त्यांनी आम्ही त्यांना सबमिट करायला सांगितलेला आहे. तो आल्याबरोबर त्याच्यावर जर समजा कोणी बदमाशी केली असेल तर त्याच्यात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर दिसले. त्यावरून असं होतंय की राज्यात कुस्ती व दिल्लीत दोस्तीचं वातावरण तयार झालं अशी चर्चा होती. काय सांगता? मोदीजी आणि शरद पवार खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. मी त्याच्यावर बोलायला एवढा मोठा नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलेला बरं नाही. राज्यात फेवर होतील असं वाटतंय काय? मी काय सांगितलं तुम्हाला, हे खूप मोठे माझी त्यांच्या उंचीजवळ मी कुठेच नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर वक्तव्य करणं काही बरोबर नाही. तुम्ही हा प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे. 100% करणार इकडे. पण देवेंद्र आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महसूल मंत्री आज नांदेड शहरात येणार आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि मागे जो दांगड समितीने आयोग दिला, त्यांनी आयोगाने जो अहवाल दिला होता त्याचा अभ्यास करून नक्कीच त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. पण तुमची भूमिका नांदेडला माझी नक्कीच महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर माझा नक्कीच पाठिंबा राहील त्यांना. पोलीस आयुक्ताला संदर्भामध्ये डीपीडीसी मध्ये काय चर्चा वगैरे झाली का? चर्चा अशी झाली नाही, पण इकडे पोलीस आयुक्ताला व्हावं असं मागणी त्यांचं ते मी निवेदन घेतलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडेच होम डिपार्टमेंट असल्यामुळे त्यांच्याकडे ते पाठवलेलं नाही आहे. महसूल विभागाच्या वतीने रेतीसाठी ठेके दिले जात आहेत आणि अवैध रेतीला आळा आणून
लिगली महसूलच्या माध्यमातून सगळ्यांना रेती पुरवली जाईल, रेतीची कमतरता पडणार नाही. मंत्री महोदय, हरित लवादाच्या नियमांना हरताळ फसत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेतीचं उत्खनन होताना पाहायला सांगितलं ना, मिळतंय. मागे डीपीडीसी मध्ये पण आम्ही सांगितलं होतं की अवैध रेतीच्या कलेक्टरला पण सांगितलं आम्ही, पण कलेक्टरची बदली झाली. नवीन कलेक्टर आले, त्यांनाही आज सकाळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. पोलीस एसपीला पण आम्ही सांगितलेलं आहे, आयजीला पण आम्ही सांगू, आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कडक कारवाई जो कोणी रेतीचं अवैध हे करत असेल त्याच्यावर केली जाईल. आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्यावर मोक्कासारख्या अशा कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे असा आम्ही प्रयत्न करतो. मात्र या ठिकाणी महसूलचेच अधिकारी आका होऊन बसल्याचं चित्र या ठिकाणी नांदेड काळजी जिल्ह्यात नका करू. आता काल बावनकुळेंचं जर तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल की अशा अधिकाऱ्यांना पण ताबडतोब सस्पेंड, म्हणजे नोटीस नाही काय नाही, सस्पेंड करावं असं त्यांनी हे काढलेलं आहे. सर, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याच्या आपण ॲज अ पालकमंत्री म्हणून नांदेडसाठी काही प्रस्ताव मांडलेले आहेत? नांदेडसाठी मी आजच तुम्हाला सांगितलं, आजच सकाळी मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून या शहराच्या विकासासाठी काय पाहिजे, आणि आमचे सहकारी जे आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून जे माझे सहकारी आहेत त्यांच्या मागण्या घेऊन त्या नक्कीच सरकारच्या फायनान्स मिनिस्टरकडे मांडून त्याच्यासाठी निधी सर, आपण काही पर्सनली केलं का? मी पर्सनली नाही केलं, माझं मतं घेतलं. संजय राऊत म्हणाले की कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल राहुल आर्वेकर मंगळवारी तुम्हाला सांगितलं ना, कळेल तुम्हाला. मंगळवारी कॅबिनेट आहे त्या दिवशी कळेल.